खडूस बिझनेसमॅन भाग 7. जेव्हा वहिनीला जाग आली तेव्हा तिला कित्येक वर्षानंतर उठल्यासारखे वाटले. सुरुवातीला तिची नजर अस्पष्ट होती, पण हळूहळू समोरचे दृश्य स्पष्ट दिसू लागले. काल रात्री बेशुद्ध पडलेल्या वहिनीला आता कुठे पूर्ण सुद्ध झाली होती, पण ती नक्की कुठे होती या विचाराने तिने डोळे मिचकावून आजूबाजूला पाहिले. तिच्या लक्षात आले की ती एका हॉस्पिटलमध्ये आहे. तिच्या अगदी शेजारीच एक तरुण पुरुष बसलेला होता, पण वैनिधीच्या डोक्यातील गोंधळ अजून कमी झाला नव्हता. ती इथे कशी आली आणि काल रात्री नक्की काय घडले होते हे आठवण्याचा तिने खूप प्रयत्न केला, पण तिला काहीच आठवत नव्हते. तिने बेडवरून वर उठण्याचा प्रयत्न केला, पण तिला ते जमले नाही, कारण तिच्या डोक्यात भयंकर वेदना होत होत्या. तिची धडपड पाहून शेजारी बसलेला तो तरुण म्हणाला, काही हरकत नाही, तू शांत पडून राहा. डॉक्टरांनी तुला पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली आहे. तिला जाग आल्यापासून तिने त्याच्याकडे नीट पाहिले नव्हते. आता मात्र ती काही मिनिटे शांतपणे त्याला निरखून पाहू लागली. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच सात्विक शांतता होती. त्याचे काळे बोर डोळे अत्यंत निर्मळ वाटत होते. व्यवस्थित ट्रिम केलेले दाढी आणि नीट विंचरलेले केस त्याच्या व्यक्तिमत्वाला अधिक देखणे बनवत होते. त्याचे रूप आणि व्यक्तिमत्व कोणत्याही सुसंस्कृत तरुणासारखे आकर्षक होते, ह्यात शंका नव्हती. त्यात भर घालत होते ते त्याचे मन मोकळे हसू. वैनिधीने त्याच्याकडे पाहत आपल्या भुवया उंचवल्या आणि विचारले, कोण आहात तुम्ही? त्या तरुणाने अत्यंत आपुलकीने आणि जणू काही कित्येक वर्षांची ओळख असल्यासारखे स्वरात उत्तर दिले, विक्रांत. माझे नाव विक्रांत आहे. काल रात्री तुम्ही रस्त्यावर बेशुद्ध पडला होतात, म्हणून मी तुम्हाला तातडीने या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. आता कसे वाटते आहे तुम्हाला? वेदना काही कमी झाल्या का? वैनिधीने अत्यंत कृतज्ञतेने त्याच्याकडे पाहिले आणि वैनिधी म्हणाले, आता आधीपेक्षा बरे आहे, पण अजूनही थोडे दुखत आहे. अँड थँक्यू सो मच. मग विक्रांत म्हणाला, हे इट्स ओके, पण बाय द वे, नक्की काय झाले होते तुमच्यासोबत? तुमच्या डोक्यातून एवढे रक्त का येत होते? त्याने काळजीने विचारले. त्याचवेळी वैनिधीची नजर अचानक त्याच्या पांढऱ्या शुभ्र शर्टवर गेली. तिच्या डोक्यातून निघालेले रक्त त्याच्या शर्टलाही लागलेले होते. हे पाहून तिला वाईट वाटले. वैनिधी म्हणाली, मला स्वतःलाच काही समजत नाही आहे. रस्त्यात कोणीतरी मोठे दगड आणून ठेवले होते. मी गाडी थांबवून ते दगड बाजूला करत होते, तेवढ्यात मागून कोणीतरी माझ्या डोक्यावर जोरात वार केला. असे म्हणत तिने वेदनेने आपला चेहरा कडू केला आणि डोके धरून बसली. विक्रांत म्हणाला, व्हॉट? इतके सगळे घडले? याचा अर्थ असा आहे की कोणीतरी मुद्दाम तुमच्यावर अटॅक केला आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलीस कंप्लेंट फाईल करायला हवी. तेच तुमच्यासाठी योग्य ठरेल. पोलीस कंप्लेंटचे नाव ऐकताच वैनिधीच्या पोटात भीतीचा गोळा आला. जर पोलीस केस झाली तर ही गोष्ट तिच्या पप्पांपर्यंत पोचायला वेळ लागणार नव्हता. तिने मनात विचार केला की पप्पा आधीच माझ्याबद्दल खूप टेन्शनमध्ये असतात. त्यात जर त्यांना समजले की माझ्यावर असा जीवघेणा अटॅक झाला आहे, तर ते मला एका खोलीत कोंडून ठेवतील आणि बाहेर पडायला पूर्ण बंदी घालतील. मग वैनिधी म्हणाली, नको, इतक्या मोठ्या गोष्टीसाठी पोलीस कंप्लेंट कशाला करायची, राहू द्या. मग विक्रांत म्हणाला, अरे तुम्ही असे काय बोलत आहात? आज त्यांनी अटॅक केला आहे, उद्या ते पुन्हा असे काहीतरी करू शकतात. विक्रांत म्हणाला की असे दुर्लक्ष करणे अजिबात योग्य नाही. त्याचे हे बोलणे ऐकून वैनिधी मनातल्या मनात विचार करू लागले की अरे देवा, हा माणूस तर पिझ्झा सोडायलाच तयार नाही. आता काहीतरी ताप मारून इथून विषय संपवावा लागेल. मग वैनिधी म्हणाले, ठीक आहे, आधी मला थोडे बरे वाटू दे, नंतर मी स्वतः जाऊन पोलीस कंप्लेंट करेन. थँक्यू सो मच फॉर युअर कन्सर्न. असे म्हणत तिने चेहऱ्यावर एक खोटे हसू आणले. तेवढ्यात डॉक्टर केबिनच्या आत आले. त्यांना पाहताच विक्रांत त्यांच्याकडे वळला आणि म्हणाला की डॉक्टर, यांना अजूनही खूप वेदना होत आहेत असे वाटते आहे. डॉक्टर म्हणाले, आम्ही बँडेज केले आहे ना, त्यामुळे सुरुवातीला थोडा त्रास होणारच.
सी विल बी फाईन, काळजी करू नका. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून वैनिधी मनात विचार करू लागली की हा माणूस रात्रभर इथेच होता का? ह्याने माझी खरंच खूप मोठी मदत केली आहे. मी तर फक्त एक थँक्यू बोलून मोकळी झाले होते. विचार करत असतानाच अचानक वैनिधीच्या पोटात भुकेमुळे कावळे ओरडू लागले. विचारायला थोडे ऑकवर्ड वाटत असले तरी तिला खूप भूक लागली होती आणि आता भूक सहन करणे तिच्यासाठी अशक्य होते. मग वैनिधी म्हणाले, मला खूप भूक लागली आहे. विक्रांत म्हणाला, ओ सॉरी, माझ्या ते अगदी लक्षातच आले नाही. मी जस्ट एका मिनिटात आलो. असे म्हणत विक्रांत घाईघाईने रूमच्या बाहेर निघून गेला. तो बाहेर गेल्यावर वैनिधीने लगेच डॉक्टरांकडे पाहिले आणि मनातली शंका विचारली. वैनिधी म्हणाले, डॉक्टर, हे रात्रभर इथेच होते का? डॉक्टर म्हणाले, हो, ह्या बिचाऱ्या मुलाने काल रात्रभर नीट झोप घेतली आहे की नाही देव जाणे. तो कालपासून सतत ह्याच खुर्चीवर बसून होता. त्याने तुझी खूप काळजी घेतली आहे. यू शुड थँक यू हिम. ते सगळे काही ठीक होते, पण वैनिधीच्या मनात विचार आला की माझ्या जागी एखाद्या आजी किंवा आजोबा असते तर या माणसाने अशीच मदत केली असती का? पण लगेच तिने स्वतःला टोकले की आता असं विचार करणे चुकीचे ठरेल. अचानक वैनिधीला रणवीर जहागीरदारची आठवण आली. तिच्या ह्या सध्या स्थितीला तोच कारणीभूत होता. तो माणूस खूपच विचित्र होता. त्याने तिला बाहेर पडू न देता खूप त्रास दिला होता. त्यात पुन्हा त्याचे उष्टे जेवण खाण्याची वेळ तिच्यावर आली होती. ह्या विचाराने तिला स्वतःच्याच खूप संताप आला. पण लगेच तिच्या अंतर्मनाने तिला आठवण करून दिली की निधी, तू त्याचे उष्टे जेवण खाल्ले नाहीस तर त्यानेच तुझे उष्टे जेवण खाल्ले आहे. तिने विचार केला, ते कसे काय? अंतर्मनाने पुन्हा सांगितले की जरा नीट आठवून बघ, रणवीरने आधी तुला खायला सांगितले होते ना. तू खाल्ल्यानंतर उरलेले जेवण त्याने खाल्ले होते. हा विचार डोक्यात येताच वैनिधीला अचानक हसू आले. ती स्वतःशीच हसत असतानाच विक्रांत कधी रूमच्या आत आला हे तिला समजले नाही. विक्रांत म्हणाला, काय झाले? तुम्ही एकट्याच का हसत आहात? त्याचा आवाज ऐकून तिने आपले हसू लगेच आवरले आणि ती गंभीर झाली. वैनिधी म्हणाले, काही नाही हो, माझ्यासाठी काय खाण्यासारखे आणले आहे तुम्ही? असे म्हणत तिने विषय बदलला. मग विक्रांत म्हणाला, मी घरूनच गरम गरम डोसे बनवून आणले आहेत. तुम्ही खाणार ना? असे विचारत त्याने जेवणाचे पार्सल उघडले. त्याचा हा प्रश्न ऐकून वैनिधी मनात म्हणाली की हा काय प्रश्न झाला? पोटात भुकेमुळे इतकं त्रास होत असताना मी खाल्ल्याशिवाय कशी राहीन? वैनिधी म्हणाली, हो नक्कीच, मी खाईन. असे म्हणत ती घाईघाईने बेडवर उठून बसण्याचा प्रयत्न करू लागली. पण अचानक तिच्या डोक्यात भयंकर खळ आली आणि ती पुन्हा डोके धरून बसली. विक्रांत म्हणाला, अरे रे, सावकाश, मी तुमच्यासाठीच तर हे सगळे घेऊन आलो आहे. विक्रांतने पुढे होऊन जेवणाचे पार्सल वैनिधीच्या हातात दिले. ती पार्सल मिळताच तोंडात घास कोंबू लागली. हे पाहून तिने स्वतःलाच मनातल्या मनात टोकले की शी निधी, किती निर्लज्ज आहेस तो. खाण्यासाठी एवढी काय घाई लागली आहे तुला? तो विक्रांत मनातल्या मनात काय विचार करत असेल कुणास ठाऊक. तिने मुद्दामून अगदी हळुवारपणे डोस्याचा तुकडा तोडून खायला सुरुवात केली. ती संपूर्ण जेवण संपेपर्यंत विक्रांत दूर बसून आपल्या फोनमध्ये व्यस्त होता. तिला ऑकवर्ड वाटू नये म्हणून तो मुद्दाम तिकडे पाहत नसावा अशी काळजी त्याने घेतली होती. हे पाहून वैनिधी मनात म्हणाली की वाव, किती समजूतदार आणि डिसेंट मुलगा आहे हा. विक्रांतने पाण्याचा बॉटल पुढे करत म्हटले, हे घ्या पाणी. तिने पाणी पिऊन स्वतःला थोडे सावरले. वैनिधी म्हणाली, ओके, तुमचे नाव काय आहे? तिने विचारले. तिला मनातून खूप आश्चर्य वाटले होते. तिचे नाव माहीत नसतानाही ह्या माणसाने तिची एवढी मोठी मदत केली होती. मग विक्रांत म्हणाला, माझे नाव विक्रांत आहे. आणि तुमचे नाव? मग वैनिधी म्हणाली, वैनिधी. विक्रांत म्हणाला, ठीक आहे वैनिधी, मला आता थोडे काम आहे. मी रात्री सुद्धा घरी गेलो नव्हतो. मी आधी माझे काम संपवून येतो,
मग तुम्हाला तुमच्या घरी ड्रॉप करेन. बाय द वे, तुमच्या घरचे अजून कोणी इथे आले नाही का? त्याच्या ह्या प्रश्नाने वहिनीच्या मनात पाल चुकचुकले. तिला अचानक तिच्या पप्पांचा विचार आला. तिने विचार केला की पप्पांनी मला किती वेळा फोन केला असेल कुणास ठाऊक. मी गायब झाले आहे हे पाहून तिने जर घाबरून पप्पांना सांगितले असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तिच्या तोंडातून नकळतच एक शब्द बाहेर पडला नाही. तिच्या चेहऱ्यावरील तो गोंधळ पाहून विक्रांतने प्रश्न केला. विक्रांत म्हणाला, व्हॉट? काय झाले? तिने स्वतःला लगेच सावरले आणि विक्रांतला उत्तर दिले, आय मीन माझे असे कोणी खास नातेवाईक इथे नाही आहेत. हो, माझा एक बेस्ट फ्रेंड आहे. बाय द वे, माझा फोन कुठे आहे? तिने इकडे तिकडे पाहत विचारले. विक्रांतने वहिनीची बॅग तिच्या हातात दिली आणि म्हणाला, हे घ्या, कदाचित ह्या बॅगमध्येच तुमचा फोन असेल. मी ती बॅग उघडून पाहिली नाही. त्याचे हे बोलणे ऐकून वहिनी मनातल्या मनात म्हणाली, बाप रे, हा माणूस या पृथ्वी लोकावर राहण्याचं लायकीचाच नाही. देवाने ह्याला स्वर्गातच जन्माला घालायला हवे होते. किती चांगला आहे हा. ती अशी विचारात हरवून गेली असतानाच विक्रांतने तिच्या चेहऱ्यासमोर हात हलवला. विक्रांतने विचारले, हॅलो, काय विचार करत आहात तुम्ही? वहिनी म्हणाले, काही नाही हो. असे म्हणत तिने घाईघाईने बॅगमधून मोबाईल बाहेर काढला आणि स्क्रीन सुरू करून पाहिले. स्क्रीन पाहताच तिच्या तोंडाचे पाणीच पळाले. वहिनी म्हणाली, अरे देवा, सूरजचे तब्बल 40 मिस कॉल आले आहेत. तिने कोणतीही वेळ न घालवता लगेच त्याला बॅक कॉल केला. फोन उचलता सूरज तिच्यावर एका दमात ओरडू लागला. सूरज म्हणाला, अगं ये, वैनू कुठे आहेस तू? मी तुला किती वेळा फोन केला. काय प्रॉब्लेम आहे तुझा? मी तुझ्या घरी सुद्धा जाऊन आलो, पण तिथे कुलूप होते. मला किती टेन्शन आले होते माहीत आहे का तुला? तो अगदी थांब न घेता सतत बोलतच होता. वहिनी म्हणाले, सॉरी सूरज, एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता, इतकेच. मी आत्ताच्या आत्ता घरी निघते आहे. तिचे हे बोलणे ऐकून सूरज प्रचंड घाबरला. मग सूरज म्हणाला, व्हॉट? ॲक्सिडेंट झाला? काय बोलते आहेस तू? नक्की कुठे आहेस? वहिनी म्हणाले, मी घरी आल्यावर तुला सगळे काही सांगते. असे म्हणून तिने लगेच फोन कट केला. तिने फोन खाली ठेवला आणि पाहिले तर मॅनेजर अविनाशचे सुद्धा 4 मिस कॉल आले होते. वहिनी मनात विचार करू लागली की या माणसाने मला कशासाठी फोन केला असेल. तिने संशयाने विचार केला आणि लगेच अविनाशला सुद्धा बॅक कॉल लावला. फोन उचलताच पलीकडून अविनाश बोलू लागला. अविनाश म्हणाला, हॅलो मॅडम, कुठे आहात तुम्ही? आज ऑफिसला का आला नाही? सर तुमच्याबद्दल विचारत होते. त्याचे हे बोलणे ऐकून वहिनीच्या अंगाचा जणू तिळपापड झाला. रणवीर जागीरदारचे नाव ऐकताच तिचा राग अनावर झाला. ती स्वतःशीच म्हणाली की मी तर त्याचे डोके फोडण्यासाठी टपून बसले होते, पण इथे तर उलट माझ्यावरच डोक्याचे खोके करून ठेवले कोणीतरी. ती मनात विचार करू लागली की देव बाप्पा, तू अजून कशासाठी त्याला ह्या पृथ्वीवर जिवंत ठेवले आहेस? तुझा तो बॉस काय प्रभू श्रीरामचा खूप मोठा भक्त आहे का? अविनाशने पलीकडून पुन्हा आवाज दिला, मॅडम ऐकू येते का? मग वहिनी म्हणाली, अविनाश, एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये आहे. सरांना सांग की मी उद्यापासून ऑफिसला येईन. असे म्हणून तिने लगेच फोन कट केला. विक्रांत अजूनही तिथेच तिची वाट पाहत उभा होता. त्याला पाहताच वहिनी तिला काहीतरी आठवले आणि तिने लगेच आपली पर्स जवळ घेतली. वहिनी म्हणाले, विक्रांत, हॉस्पिटलचे बिल किती झाले आहे ते सांग ना प्लीज. तिने विचार केला की बिचाराने स्वतःचे पैसे खर्च करून बिल भरले आहे. उगाच दुसऱ्यांचे उपकार आपल्या डोक्यावर कशाला ठेवायचे? विक्रांत हसून म्हणाला, हे काय करताय तुम्ही? हे पैसे परत देण्या इतके काही खूप मोठे बिल नाही आहे. जर तुम्हाला वाटतच असेल की हे पैसे परत करायचे आहेत, तर जेव्हा मला पैशांची गरज पडेल तेव्हा मी स्वतःहून तुमच्याकडे मागून घेईन.
त्याचे हे उत्तर ऐकून वैनिधी मनातल्या मनात म्हणाली, बाप रे, हा किती चांगल्या मनाचा माणूस आहे. याच्यात आणि त्या खडूस रणवीर जहागीरदारमध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे. वैनिधी म्हणाली, इट्स ओके, पण बिल किती झाले आहे ते सांगून तर ठेव. मग विक्रांत म्हणाला, प्लीज मला हे पैसे वापस देण्याऐवजी मला तुमचं चांगला फ्रेंड म्हणून एक्सेप्ट करू शकता ना. त्याचे हे बोलणे ऐकून वैनिधीला नक्की काय बोलावे ते सुचेना. ती फक्त एकटक त्याच्याकडे पाहत राहिले. त्याच्या त्या निष्पाप डोळ्यांमध्ये तिला एक वेगळेच अट्रॅक्शन जाणवत होते. वैनिधी म्हणाले, ओके फ्रेंड्स, असे म्हणत तिने त्याच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला. विक्रांतनेही हसत तिचा हात आपल्या हातात घेतला. तेवढ्यात निधी म्हणाली, तुमचे पूर्ण नाव घ्यायला थोडे कठीण वाटते आहे. शॉर्टमध्ये मी तुम्हाला विकी म्हणून हाक मारू का. तिचे ह्या प्रश्नाने विक्रांत दचकला. ती मनात त्या मनात स्वतःलाच म्हणाली की बापरे निधी, हे प्रकरण नक्की कुठे चालले आहे. तू पूर्ण बिघडली आहेस का काय. मुलगा दिसायला खूप हँडसम आहे म्हणून तू आतापासूनच फ्लर्ट करायला लागलीस की काय. पण लगेच तिने स्वतःच्या मनाला डापटले की शटअप, तसे काहीच नाही आहे. आम्ही दोघे फक्त चांगले फ्रेंड्स आहोत इतकेच. तिच्या अंतर्मनाने पुन्हा ठोमणा मारला की बघूया हे प्रकरण कुठपर्यंत जाते ते. विक्रांत हलकेच हसला आणि म्हणाला, ॲज यू विश. आता चल आपण इथून निघूया. असे म्हणत त्याने अत्यंत काळजीपूर्वक तिचा हात पकडला आणि तिला रूमच्या बाहेर घेऊन गेला. दुसरीकडे रणवीर जहागीरदार आपल्या ऑफिसमध्ये खूप अस्वस्थ होता. तो मनात विचार करत होता की काय आजारपणा आले आहे हिचे. ही आज ऑफिसला का आली नाही. काल रात्री ती सुखरूप घरी पोहोचली असेल की नाही. कमीत कमी एक फोन करून तरी तिची विचारपूस करायला हवी होती. कामाच्या गडबडीतही त्याचे लक्ष वारंवार वैनिधीकडेच जात होते. तो सतत तिचाच विचार करत होता. तो स्वतःशीच चिडून म्हणाला की माझे डोके फोडण्यासाठी टपून बसलेली एक लहान राक्षस आहे ती. मी उगाच कशासाठी तिचा एवढा विचार करतो आहे. सर, असे म्हणत अविनाश धावतच रणवीरच्या कॅबिनमध्ये आत आला. रणवीरने फाईलवरून नजर न हटवता विचारले, काय झाले. अविनाश म्हणाला, सर, निधी मॅडमचं ॲक्सिडेंट झाला आहे म्हणे. त्या सध्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. म्हणूनच कदाचित आज त्या ऑफिसला येऊ शकल्या नाहीत. त्याचे हे बोलणे ऐकून रणवीर एका क्षणासाठी फार घाबरला. पण लगेच त्याला वैनिधीच्या आधीच्या खोट्या गोष्टी आठवल्या आणि तो शांत झाला. तो मनातल्या मनात म्हणाला की आता हे कोणते नवीन नाटक आहे तिचे. संधी मिळाली की ही मुलगी थेट लोणावळ्याला किंवा महाबळेश्वरला फिरायला निघून जाते आणि इथे मात्र ॲक्सिडेंटचे खोटे कारण सांगते. कोणास ठाऊक आता नक्की कुठे सुट्ट्या एन्जॉय करत असेल ती. रणवीर लॅपटॉपवरून नजर न हटवताच उपरोधाने म्हणाला, अजून जिवंत आहे का ती. अविनाश आश्चर्याने ओरडला, सर. रणवीरने लगेच स्वतःला सावरत विषय फिरवला आणि म्हणाला, आय मीन काही गंभीर दुखापत झाली नाही ना तिला. अविनाश म्हणाला, नाही सर, त्या अगदी व्यवस्थित आणि निवांत बोलत होत्या. उद्यापासून ऑफिसला जॉईन करेन असे म्हणाले आहेत त्या. मग रणवीर म्हणाला, ओके, तू आता जाऊ शकतोस. त्याचं त्या सांगण्यावर अविनाशने मान हलवली आणि तो कॅबिनच्या बाहेर निघून गेला. अविनाश बाहेर गेल्यावर रणवीर मनात विचार करू लागला की हे सगळे ठीक आहे, पण हा अविनाश त्या डेंजर मुलीला एवढं रिस्पेक्ट का देतो. मॅडम म्हणे मॅडम. मी जर तिला अजून जास्त मोकळीक दिली तर ती माझी संपूर्ण कंपनीच लुबाडेल आणि आपल्या सर्वांना स्वतःच्या बोटांवर नाचवेल. येऊ दे तिला उद्या. तिचे हे सगळे भूत मी जाग्यावरच उतरवतो. पण लगेच त्याच्या मनात दुसरी शंका आली की जर तिने सांगितलेली ॲक्सिडेंटची गोष्ट खरोखरच खरी असेल तर माझ्या डोक्यावर अजून एक नवीन टेन्शन येईल. रणवीरने स्वतःचे डोके झटकले आणि मनात म्हणाला, छे, तिला तसे काही झालेले नसणार. ती एक नंबरची ड्रामा क्वीन आहे. त्याच्या अंतर्मनाने त्याला लगेच टोकले की
हे काय चालले आहे रणवीर? आधी हे नक्की कर की तुला तिच्याबद्दल काळजी वाटते आहे की तिच्यावर राग येतो आहे. रणवीर स्वतःशीच चिडला आणि म्हणाला, काळजी वाटते म्हणे मायफूट. तिने माझा किती अपमान केला आहे माहीत आहे का? एक ना एक दिवस मी तिला माझ्यासमोर वाकायला लावल्याशिवाय राहणार नाही. दुसरीकडे वहिनी विक्रांतच्या मागे त्याच्या बाईकवर जाऊन बसली. बाईक स्टार्ट करण्यापूर्वी विक्रांतने मागे वळून तिला विचारले, आर यू कम्फर्टेबल? वहिनीने होकारात ती आपली मान हलवली. विक्रांत म्हणाला, ओके, छानपैकी कम्फर्टेबल होऊन बसा. मी गाडी अगदी सावकाश चालवेन. त्याने सांगितल्याप्रमाणे तो अत्यंत सावकाश गाडी चालवू लागला. वहिनीने शांतता मोडीत काढत त्याला प्रश्न केला, तुम्ही नक्की काय काम करता? मग विक्रांत म्हणाला, सध्या तरी मी एक डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो आहे. मी सुद्धा तुमच्यासारखाच अनाथ आहे. एका छोट्याशा भाड्याच्या घरात राहतो, पण तेच माझे सुंदर महाल आहे. वेळेनुसार मी लहान मुलांना ट्युशनसुद्धा शिकवतो. त्याचे हे उत्तर ऐकून वहिनी मनातल्या मनात विचार करू लागली की हा माणूस स्वतः गरीब असला तरी त्याचे विचार खूप मोठे आणि श्रीमंत आहेत. तो नक्कीच माझ्या हक्काचा माणूस वाटतो आहे. कुणास ठाऊक याचे हे गुण माझ्या स्वभावाशी किती मॅच होत आहेत. विक्रांतने गाडी चालवत विचारले, काय झाले? अचानक सायलेंट का झालात? वहिनीने मनात विचार केला की मी त्याला विचारू की नको, आणि ती स्वतःची नक्की कुरतडत बसली. तेवढ्यात विक्रांतने बाईक एका मोठ्या स्पीड ब्रेकवरून जोरात पुढे नेली. अचानक झालेल्या धक्क्यामुळे वहिनीने विक्रांतला खूप घट्ट पकडले. विक्रांतने लगेच गाडी थांबवली आणि म्हणाला, आय एम सॉरी, रिअली सॉरी, माझे लक्ष नव्हते. अरे ओके? वहिनी लगेच त्याच्यापासून थोडी मागे सरकली आणि म्हणाले, इट्स ओके. विक्रांतने पुन्हा एकदा माफी मागितली, सॉरी. वहिनी म्हणाली, काही हरकत नाही, राहू द्या. असे म्हणून ती शांत बसली. ती मनात विचार करू लागली की मी कधी कुणावर एवढ्या सहज विश्वास ठेवत नाही किंवा कुणाला एवढी क्लोजनेस पण देत नाही. मग या विक्रांतच्या बाबतीतच माझ्यासोबत असे का होते आहे? तिच्या अंतर्मनाने लगेच तिला सावध केले की निधी, सध्याचा काळ चांगला नाही. लोक छोटीशी मदत करून त्याचा फायदा घेतात. त्यामुळे कुणावरही इतका सहज विश्वास ठेवू नकोस. तिने विचार केला की हो, याची एक टेस्ट घेऊनच बघूया. याने माझी एवढी मदत केली आहे, पण जर याने याच गोष्टीचा बहाणा करून शेवटी माझा फोन नंबर मागितला तर याचा अर्थ असा की हा वाईट हेतू ठेवूनच माझी मदत करत होता. घरी येईपर्यंत वहिनी विक्रांतसोबत एक शब्दही बोलली नाही. गाडी थांबल्यावर ती खाली उतरली आणि म्हणाली, थँक्यू. तिचे अंतर्मन पुन्हा म्हणाले की बघ, आता हा नक्की नंबर मागेल, म्हणेल की आपण पुन्हा भेटूया, तुमचा नंबर द्या ना. पण तेवढ्यात विक्रांत यू आर वेलकम असे म्हणून त्याने लगेच बाईक स्टार्ट केली. वहिनी मनात विचार करू लागली की अरे, ह्याने तर नंबर मागितलाच नाही. तो जायला निघताच ती पुन्हा त्याच्याकडे वळली. तिचे अंतर्मन तिला टोमणा मारत म्हणाले की बघ, हा आता नक्की नंबर मागेल. विक्रांत म्हणाला, तुमची स्कूटी हॉस्पिटलच्या बाहेरच पार्क केलेली आहे. जेव्हा तुम्हाला बरे वाटेल तेव्हा तिथे जाऊन ती कलेक्ट करून घ्या. त्याचे हे बोलणे ऐकून वहिनी फार थक्क झाली. ती मनातल्या मनात स्वतःलाच म्हणाले की मी जसा विचार केला होता हा माणूस तसा अजिबात नाही. बहुधा मीच ह्याच्याबद्दल खूप चुकीचा विचार करत होते. तिला तिथेच स्तब्ध उभी राहिलेली पाहून विक्रांतने विचारले, काय झाले? अजून काही बोलायचे होते का? त्याला असे सोडून दिले तर मी एका चांगल्या मित्राला कायमची गमवून बसेन, असा विचार वहिनी तिच्या मनात आला. ती स्वतःचीच म्हणाली की त्यापेक्षा मीच त्याचा फोन नंबर मागून घेते. वहिनी म्हणाली, ते तिचे अंतर्मन लगेच मध्येच वरडले की ए निधी, एक मुलगी होऊन तू स्वतः एका मुलाकडे फोन नंबर मागणार आहेस का? नको ग बाई. तिने मनाची थोडी तयारी केली आणि शेवटी विचारलेच, तेच हो, मला तुमचा फोन नंबर मिळेल का? प्लीज चुकीचे समजू नका. तुम्हीच म्हणालात ना की आपण फ्रेंड्स आहोत.
आणि त्याशिवाय तुम्ही हॉस्पिटलचे बिलसुद्धा भरले आहे. मला ते पैसे तुम्हाला वापस करायचे आहेत ना. तो माझ्याबद्दल काय विचार करेल असा प्रचंड संकोचाने आणि भीतीने तिने त्याला विचारले होते. विक्रांत हसून म्हणाला, अरे फक्त एवढेच का? हे घ्या, असे म्हणत त्याने वहिनी दिला त्याचा नंबर सांगितला. तिने तो नंबर आपल्या फोनमध्ये विकी ह्या नावाने सेव्ह करून घेतला. विक्रांत म्हणाला, ओके बाय, टेक केअर. मी सांगितलेली गोष्ट विसरू नका. उद्या जाऊन पोलीस कंप्लेंट द्या. डोंट टेक रिस्क. असे म्हणून तो तिथून निघून गेला. तो नजरे आड होईपर्यंत वहिनी तिथेच उभी राहिलेली होती. त्याचा तो समजूतदार स्वभाव तिच्या मनाला खूप जास्त भावला होता. दुसरीकडे जेव्हा सगळेजण जेवायला बसले तेव्हा रणवीरची आई सारखी त्याच्याकडेच रागाने पाहत होती. रणवीर म्हणाला, काय झाले आई? अशी का पाहत आहेस माझ्याकडे? त्याची आई चिडून म्हणाली, काल रात्री तू कुठे होतास? काल रात्री तू घरी का आला नाहीस? मग रणवीर म्हणाला, हो, मी फार्म हाऊसवर होतो. पण का? त्याच्या आईने आजपर्यंत त्याला कधीच अशा कडक आवाजात प्रश्न विचारले नव्हते. आज अचानक तिला काय झाले आहे याचे रणवीरला खूप आश्चर्य वाटले. त्याची आई रागाने पुन्हा म्हणाली, तू तिथे एकटाच होतास का? तिचा तो बदललेला अवतार पाहून कुठे ना कुठे काहीतरी गडबड आहे हे रणवीरला समजले होते. रणवीर शांतपणे म्हणाला, हो, असे सांगून तो पुन्हा जेवणामध्ये व्यस्त झाला. पण त्याचे हे उत्तर ऐकून त्याच्या आईचा राग अजूनच वाढला. त्याची आई म्हणाली, खोटे बोलू नकोस रणवीर. मनीने सांगितले की तू तिथे कोणत्या तरी मुलीसोबत होतास. रणवीरने मनातल्या मनात मनीचे नाव घेतले. त्या फार्म हाऊसचं टेक केअर मनी. त्यानेच नक्की त्या बाजार बास्केट वहिनी दिला तिथे पाहिले असणार आणि आईला चहाडी केली असणार. रणवीरला वाटले की आता खोटे बोलून काही फायदा नव्हता. तो स्वतःचे चिडून म्हणाला की मी काही तिच्यासोबत तिथे हनीमून साजरा करायला गेलो नव्हतो ना. मग आई एवढं का रागवत आहे? तिच्या विचारण्याचं एकूण अवतार पाहिला तर प्रकरण खूप वाढले आहे असे दिसत होते. रणवीर म्हणाला, हो, मग काय झाले? त्याचे हे उत्तर ऐकून घरातील बाकीचे सगळे लोक आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले. त्याची आई कडक आवाजात म्हणाली, तोंड बंद ठेव रणवीर. अशा वाईट सवयी तू कधीपासून लावून घेतलास? लग्न करायला नको म्हणणाऱ्या ह्या मुलाचे हे असे चाळे चालू आहेत तर? हे बोलताना तिचा आवाज दुःखाने थरथरत होता. तिचे हे बोलणे ऐकून रणवीर मनात म्हणाला, ओ गॉड, काय ड्रामा आहे हा सगळा. एक मुलगा आणि मुलगी एकत्र दिसले की हे लोक आपल्या मनाला वाटेल तशा स्टोरीज तयार करतात. रणवीरने रागाने मोठ्याने ओरडत म्हटले, जस्ट स्टॉप इट. तो एवढ्या प्रचंड रागात वराडला की त्याने समोर जेवणाची प्लेट जोरात बाजूला ढकलून दिली. त्याचा तो अवतार पाहून घरातील सगळे जण थक्क झाले. रणवीर म्हणाला, हो, मी एका मुलीसोबत होतो. ऑफिसचे काही महत्त्वाचे काम होते म्हणूनच मी तिला तिथे डिस्कस करण्यासाठी बोलवले होते, इतकेच. तुम्ही विचार करता तसे तिथे काहीही नाही आहे. बोलण्यापूर्वी तुम्ही नक्की काय बोलत आहात याचा जरा विचार करा. माझ्याबद्दल काय समजून ठेवले आहे तुम्ही? आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी काहीही केले तरी मला ज्या विचारण्याचा अधिकार ह्या घरात कुणालाच नाही आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. असे म्हणून तो लगेच हात धुवून पायऱ्या चढत थेट स्वतःच्या रूममध्ये निघून गेला. रणवीरचे डोके फार सटकले होते. तो मनात विचार करत होता की ह्या फॅमिली ड्रामाला बघून आता माझे डोके विटले आहे. एकीकडे लग्न लग्न म्हणून जीव नकोसं करतात आणि दुसरीकडे माझ्यावर असा वॉच ठेवून मला कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. डॅम इट. तो रागाने दुमसतच डोक्यावर हात ठेवून बेडवर बसून राहिला. दुसरीकडे सूरज म्हणाला, बसनी दे. तो आता पुढे काहीही बोलू नकोस. आताच्या आता तुझ्या घरी निघून चल. इतके सगळे झाल्यानंतरही या गोष्टीला
हलक्यात घेणे अजिबात योग्य नाही. अंकल जे बोलले ते अगदी खरे आहे. तुझ्या जीवाला मोठा धोका आहे. तू त्यांच्यासोबत राहणेच सर्वात जास्त सेफ आहे. काल रात्री नक्की काय जीव घेणा प्रसंग घडला होता ते ऐकून सूरज स्वतःसुद्धा मनातून खूप घाबरला होता. वहिनी ती म्हणाली, सूरज, थोडा वेळ शांत बसशील का? पप्पा जे बोलले ते खरे आहे हे मला सुद्धा आता समजायला लागले आहे. बट आय कॅन्ट स्टेप बॅक. ते पेपर्स माझ्या हातात मिळेपर्यंत तरी मला गप्प बसता येणार नाही. एकदा का ते मिळाले की मी स्वतःहून घरी निघून जाईन. मी या चॅलेंजमध्ये हरले असे मी स्वतः मान्य करेन. चालेल ना? पण सुरेश तिचे हे बोलणे ऐकून घेण्याचा मूडमध्ये अजिबात नव्हता. सूरज म्हणाला, निधी, हे सगळे तुला काय मस्करी वाटते आहे का? जरा प्रॅक्टिकली विचार कर. प्रत्येक वेळी तुला वाचवायला तो विक्रांत तिथे हजर असणार नाही. पुन्हा जर असं काही जीवघेणा प्रकार घडला तर काय करायचे? त्याची काळजी आणि टेन्शन अजिबात कमी होत नव्हते. पण वहिनीला त्याचे ऐकण्याशिवाय दुसरं कोणताही पर्याय नव्हता. वहिनी म्हणाली, अरे तसे काहीही होणार नाही. पुढे असे काही होणार नाही ह्याची मी स्वतःच काळजी घेईन. प्लीज, ह्या एका वेळेस तरी माझे ऐक ना. तिने त्याच्याकडे अगदी विनवणी केली. तो थोडा वेळ शांतपणे तिथेच बसून राहिला. सूरज म्हणाला, ठीक आहे. असे म्हणून तो नाराज होऊन तिथून उठला आणि चालू लागला. तो गेल्यावर वहिनी ती पुन्हा विचारात पडली. ती मनात विचार करू लागले की माझ्यावर असा मागून अटॅक करणारे ते लोक नक्की कोण असतील? त्या गुंडाचा हेतू नक्की काय होता? मला जीवे मारण्याचा की फक्त मारहाण करून रस्त्यावर सोडून देण्याचा? वहिनीला ह्यातले काही समजत नव्हते. विचार करून करून तिचे डोके थकून गेले होते. तिने शेवटी जास्त विचार न करता विक्रांतला गुड नाईट असा मेसेज पाठवला आणि ती बेडवर झोपून गेली. दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सकाळी रणवीरचे मन अजिबात ठीक नव्हते. त्याचे कुणाशीही बोलण्याचे मूड नव्हते. तो घरात साधे नाश्तासुद्धा न करता थेट ऑफिससाठी निघाला होता. तो मनात विचार करत होता की आज तरी ती ड्रामा क्वीन ऑफिसला आली आहे की नाही, कोण जाणे. ऑफिसमधील सगळे काम मी तिच्यावरच सोपवले आहे. म्हणूनच कदाचित ॲक्सिडेंटचे खोटे कारण काढून तिने काल दांडी मारली असणार. खूपच चालाक आहे ती मुलगी. येऊ दे आज तिला. आज तिची चांगली शाळा घेतो. मनातल्या मनात तिला बोलतच तो ऑफिसच्या आत पोचला. पण त्याने जशी स्वतःच्या कॅबिनकडे नजर टाकली तशी वहिनी नेहमीप्रमाणे तिच्या जागेवर बसून काम करताना दिसली. तिच्या कपाळावर मोठे पांढरे बँडेज बांधलेले होते. तिला ह्या अवस्थेत पाहून रणवीर थक्क झाला. तो मनात विचार करू लागला की अरे, याचा अर्थ तिने काल सांगितलेली गोष्ट खरोखरच खरी होती का? हिचा खरोखरच ॲक्सिडेंट झाला आहे की लोकांना दाखवण्यासाठी हे खोटे बँडेज लावून आली आहे? तो तडक स्वतःच्या कॅबिनमध्ये गेला आणि आत जाताच त्याने वहिनीला आवाज दिला. वहिनी बाहेरूनच म्हणाले, एक्सक्यूज मी. रणवीरने अत्यंत गंभीर चेहरा करून जागेवर बसत म्हटले, ये. ती कॅबिनमध्ये आली आणि समोर उभी राहून तिने विचारले, बोला सर. कशासाठी बोलावले? रणवीरने तिच्याकडे पाहत काळजीने विचारले. काय झाले आहे तुझ्या कपाळाला? त्याने मुद्दाम थोडे कडकपणे विचारले होते. कारण जर मऊपणा दाखवला असता तर ती लगेच त्याच्या डोक्यावर येऊन बसली असती. ह्याची त्याला चांगलीच जाणीव होती. वहिनी म्हणाली, ते सगळे जाणून तुम्हाला काय करायचे आहे? तुम्ही परवा रात्री भरपूर जेवण करून गाढ झोपला होता ना? मग दुसऱ्यांचे काहीही झाले तरी तुम्हाला काय त्याचे? तिचे हे उद्धट उत्तर ऐकून रणवीर मनातल्या मनात म्हणाला, अरे देवा, हिने तर थेट माझ्या कानाखालीच मारल्यासारखे बोलते. खाली नव्हती तर ऑफिस किती शांत आणि रिलॅक्स होते. आता ही आली आणि हिचे ते कटकटीचे लाऊडस्पीकर पुन्हा सुरू झाले. रणवीर रागाने वरडला, हॅलो मॅडम, जास्त हवेत उडू नका. तुम्ही ऑफिसला दांडी मारली होती म्हणूनच मी नक्की काय झाले आहे असे विचारत होतो. त्याशिवाय मी तुम्हाला एका
महत्त्वाच्या विजिटला जायला सांगितले होते ना. हे काय तुमच्या मामाचे घर आहे का? जेव्हा मनात येईल तेव्हा सुट्टी घ्याल? मग वहिनी म्हणाले, अशी चांगली बुद्धी तुमच्या डोक्यात कधी येईल कोणास ठाऊक. तुम्ही ती पुढे काहीतरी बोलणार इतक्यात अचानक तिच्या डोक्यात भयंकर कळ आली आणि तिने वेदनेने आपले डोके धरले. तिचे ते वरडणे आणि साऊंड इफेक्ट्स रणवीरचे डोके उठवणारे होते. रणवीरने तिच्या जवळ येऊन तिचा हात पकडला आणि तिला तिथेच असलेल्या खुर्चीवर बसवले. रणवीर म्हणाला, आता तरी सांग नक्की काय झाले आहे ते. उगीच ओव्हर ड्रामा करू नकोस. तिने त्याला जणू काही नजरेनेच जाळून टाकेल असे रागाने पाहिले. काय झाले आहे आता तरी सांग ना, रणवीर म्हणाला. एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता इतकेच. तिचे हे उत्तर ऐकून रणवीर मनात म्हणाला की ॲक्सिडेंट झाला तरी ही मुलगी अजून जिवंत आहे म्हणजे हिचे नशीब खूप कडक आहे. माझा जीव घेतल्याशिवाय ही इतक्या सहजासहजी वर जाणार नाही असे दिसते आहे, रणवीर म्हणाला. दुसऱ्यांचे डोके फोडण्याचा विचार केला की शेवटी स्वतःचाच ॲक्सिडेंट होतो. बघ आता तुझ्या डोक्याला पांढरे बँडेज बांधण्याची वेळ आली आहे ना. वहिनी राग येऊन जागेवरून उठली आणि म्हणाली, सर तुमचे हे फालतू भाषण बंद करा. तुमचे लेक्चर मी इथे ऐकण्यापेक्षा समोरच्या भिंतीला जाऊन सांगेन. मी चालले आहे इथून. असे म्हणत ती बाहेर जाण्यासाठी वळली. रणवीरने लगेच पुढे होऊन तिचा हात पकडला. तिने पुन्हा एकदा अत्यंत रागाने त्याच्याकडे पाहिले. रणवीर काळजीने म्हणाला, तुझ्या डोक्यातून अजूनही रक्त येत आहे. वहिनी चिडून म्हणाले, तुम्हाला तर मनातून खूप आनंद होत असेल ना. मला पक्के माहीत आहे की तुम्ही मनातल्या मनात नक्कीच खुश झाला असाल. माझ्या ह्या सद्यस्थितीला तुम्हीच कारणीभूत आहात. मी जर तुमच्या त्या फार्म हाऊसवर आले नसते तर आज माझ्यासोबत असे काही घडलेच नसते. रणवीरने तिला जोरात डापटले आणि म्हणाला की किती बडबड करतेस. तुझ्या तोंडाला जर आता जीप लॉक असते तर ती चावी मी थेट माझ्या खिशात ठेवून दिली असती. आता जास्त नाटक न करता थोडा वेळ शांतपणे इथेच बसून राहा, असे म्हणत त्याने तिला जबरदस्तीने खुर्चीवर बसवले आणि तिच्या डोक्याचे ते बँडेज हळुवारपणे सोडवायला सुरुवात केली. तिने मनात विचार केला की अरे अचानक काय झाले आहे याला. नक्कीच काहीतरी वेगळे घडले आहे. ह्याच्या अंगात एखादे भूत तर शिरले नाही ना. मला समोर बसवून हा स्वतःच्या हाताने इतक्या प्रेमाने माझे बँडेज चेंज करतो आहे. रणवीरने अगदी सावकाश तिचे बँडेज काढले. फर्स्ट एड बॉक्स उघडून कापसाने तिच्या कपाळावर वाहणारे रक्त पुसले आणि तिचे नवीन बँडेज व्यवस्थित बांधून दिले. वहिनी मात्र प्रचंड आश्चर्याने एकटक त्याच्याकडेच पाहत राहिली होती. तिला असे पाहताना बघून रणवीर तोंड वाकडे करत म्हणाला, अशी काय पाहत आहेस चेहरा वाकडं करून. जास्त शहाणपणा करू नकोस. तुला खरंच ॲक्सिडेंट झाला होता की तू उगीच नाटक करत खोटे बँडेज बांधून आली होतीस हेच मी फक्त चेक करत होतो. आत्ताच्या आत्ता जा आणि स्वतःचे काम बघ. तिने मनात विचार केला की बाप रे काय विचित्र प्राणी आहे हा. याच्या आईने ह्याला नक्की कोणत्या नक्षत्रावर जन्माला घातले कुणास ठाऊक. तेवढ्यात रणवीर रागाने म्हणाला, अजून इथेच का बसून आहेस. मी तुला काय सांगितले ते ऐकू आले नाही का. हो तुला साधे चालणे सुद्धा कठीण झाले आहे का. मग मी स्वतः तुला उचलून घेऊन जाऊ आणि तुझ्या जागेवर नेऊन बसवू का. तिने मनात विचार केला की नको बाबा, तेवढेच पुण्य पदरात पडायचे बाकी होते. दिसायला तर हा अगदी एखाद्या दिपाड बाहुबलीसारखा आहे. ह्याचे शरीर जरी वाढले असले तरी ह्याचे मन मात्र अजिबात विरघळत नाही. ओ गॉड किती खडूस आहे हा. असं विचार करत तिने पुन्हा एकदा रागाने त्याच्याकडे पाहिले आणि तिथून जाण्यासाठी उठून उभी राहिली. रणवीर म्हणाला, दुपारी आपण एका साईट व्हिजिटला जात आहोत, तयार राहा. तिने मनात विचार केला की मी इथे वेदनेने त्रस्त झाले आहे आणि या राक्षसला माझी जराही दया येत नाही आहे.
वहिनी तोंडातल्या तोंडात पुटपुटत तिथून बाहेर पडली. तिचे डोके भयंकर दुखत होते. तिच्या मनात आले की ह्याच्या ह्या वागण्यामुळे कोणालाही वेड लागेल. याच्या आईने जेव्हा ह्याला जन्म दिला असेल तेव्हा नक्कीच काहीतरी अघटित घडले असणार. म्हणूनच हा इतका तापट आणि विचित्र स्वभावाचा आहे. ती पुढे विचार करू लागली की त्या मालमत्तेची कागदपत्रे शोधण्यासाठी मला अजिबात वेळ मिळत नाही आहे. आता मी काय करू? या कडूस माणसाला मला अजून किती दिवस सहन करावे लागेल काय माहीत. तेवढ्यात अविनाश तिच्या जवळ आला. अविनाश म्हणाला, मॅडम, आता कसे वाटते आहे तुम्हाला? वहिनीने मनात विचार केला की हा माणूस माझी उगाच चमचेगिरी करणे काही थांबवणार नाही असे दिसते आहे. वहिनी खोटे हसून म्हणाले, हो आता बरे आहे सर. अविनाशने विचारले, नक्की काय झाले होते मॅडम? तिने मनातल्या मनात विचार केला की हे सगळे तुझ्या त्या कडूस बॉसने दिलेला शापामुळेच झाले आहे. इतके दिवस ती इतरांचे डोके फोडत होती, पण आता मात्र कोणीतरी तिचेच डोके फोडून ठेवले होते. वहिनी म्हणाले, काही नाही हो, गाडी चालवताना अचानक बॅलन्स गेला आणि मी खाली पडले. अविनाशने फक्त होकारात ती मान हलवली. तो स्वतः फोनवर बोलत बोलत तिथून निघून गेला. तेवढ्यात रणवीर स्वतःच्या कॅबिनमधून बाहेर आला. रणवीर म्हणाला, अविनाश, मला बाहेर थोडे काम आहे, तू इथेच राहून सगळं मॅनेज कर. असे म्हणून रणवीर तिथून निघून गेला. तो बाहेर गेल्याची खात्री होताच अविनाशने लगेच जवळची चेअर वडली आणि तो वहिनीच्या शेजारी येऊन बसला. अविनाश थोड्या सुरात म्हणाला, मॅडम, मी काहीतरी विचारतोय, प्लीज चुकीचे समजू नका. वहिनीने पाण्याची बॉटल उघडत म्हटले, काय आहे ते विचारा. अविनाश म्हणाला, तुम्ही आणि सर एकमेकांवर लव करताय ना, पण तरीही तुम्ही बाहेर कोणालाच याबद्दल का सांगत नाही आहात? त्याचे हे बोलणे ऐकून वहिनीच्या तोंडातले पाणी जणू घशातच अडकले. ती मनातल्या मनात म्हणाली, बाप रे, हा काय नमुना आहे? ह्या जुन्या काळातील लँडलाईन फोन सारख्या माणसाला कोणी काही सांगितलं तरी हा लगेच त्यावर विश्वास ठेवतो. वहिनी म्हणाली, हो, आमचा थोडा फॅमिली प्रॉब्लेम चालू आहे. आता काय करणार त्याला? अविनाशने अगदी उत्साहाने विचारले, म्हणजे त्यांच्या घरातले अजून तयार नाहीत का? वहिनी हसून हाताने हवा देत म्हणाले, हो ना, मी तर तुम्हाला आधी सांगितले होते की मी स्वतः सेट व्हायला तयार नाही, पण तुमच्या बॉसला मीच हवी आहे. अविनाश म्हणाला, वाव, याचा अर्थ ते तुमच्यावर खूप जास्त प्रेम करतात. तुम्ही जास्त विचार करू नका मॅडम, सगळं काही ठीक होईल. मला जेवढं माहीत आहे त्यानुसार त्यांची आई खूप चांगल्या स्वभावाची आहे. पण बाय द वे, तुमच्या दोघांची ओळख नक्की कुठे आणि कशी झाली? अविनाशने उत्साहाने विचारले. हा माणूस काही माझं पिच्छा सोडताना दिसत नाही आहे. आता कोणती नवीन स्टोरी तयार करू? असा विचार वहिनीच्या मनात आला. वहिनी म्हणाले, ते काय आहे ना, एकदा माझी गाडी अचानक रस्त्यात खराब झाली होती. वरून पाऊसही सुरू झाला होता. नेमके त्याच वेळी सरांनी तिथून जाताना मला पाहिले आणि त्यांच्या कारमधून मला ड्रॉप केले. बस त्या दिवसापासून ते रोज माझ्यासाठी त्याच रस्त्यावर वाट पाहत उभे राहायचे. मी तर सुरुवातीला त्यांच्याकडे वळून सुद्धा पाहत नव्हते. शेवटी एक दिवस त्यांनी ते डायमंड रिंग माझ्या समोर धरून मला प्रपोजच करून टाकले. मी काय लगेच हो म्हटले नाही. तब्बल 2 महिने मी त्यांना खूप सतावले, माहीत आहे का तुम्हाला? त्यानंतर कुठे बिचारी शेवटी मांडले. अशी नसलेली खोटी लव्ह स्टोरी रचून तिने त्याच्या कानात जणू फुंकर मारली. गालावर हात ठेवून तिची ही थाप अगदी गंभीरपणे ऐकत असलेला अविनाशला पाहून वहिनीला मनातून खूप हसू येत होते. तिने कसं तरी आपले ओठ दाबून हसू आवरले. अविनाश म्हणाला, इतके सगळे झाले का मॅडम? पण रणवीर सरांकडे पाहिले तर अजिबात असे वाटत नाही. ते तर खूप गंभीर माणूस आहेत आणि नेहमी सगळ्यांवर चिडचिड करत असतात. ते मुलींना कधी आपल्या आसपास सुद्धा उभे करत नाहीत. अशात त्यांनी स्वतःहून तुम्हाला प्रपोज केले आहे म्हणजे
यावर विश्वास ठेवणे कठीण होते आहे मॅडम. यू आर सो लकी. ती मनातल्या मनात स्वतःशीच म्हणाले की काय निधी, बिचारा साध्या भोळ्या माणूस मिळाला म्हणून तू तर थेट मुंबईच्या राणीच्या बागेची आवाज त्याच्या कानात भरवत आहेस. तो खडस बॉस जर तुला भेटला तर रॉकेल प्यालेल्या माणसासारखं वरडत सुटेल. तो आणि माझ्यावर लवकरणार. ओ गॉड, वहिनी म्हणाले. हो, पण त्यांच्यासमोर मात्र ह्या विषयावर कधीच बोलू नका. ही गोष्ट अजून कोणालाच माहीत नाही आहे. जोपर्यंत ते स्वतः सगळ्यांना अनाऊन्स करत नाहीत तोपर्यंत कुणाशीही काही शेअर करू नका असे त्यांनी मला सांगितले. ओके ओके ना. मी अशी खोटी लव्ह स्टोरी रचत आहे हे जर रणवीरला समजले तर तो नक्कीच मला ऑफिसच्या बाहेर उलटे टांगून ठेवेल असा विचार वहिनीच्या मनात आला. अविनाश म्हणाला, ठीक आहे मॅडम. असे म्हणून त्याने होकारार्थी मान हलवली. तो तिथून जायला निघाला खरा, पण अचानक थांबून वहिनीच्या हाताकडे पाहत त्याने पुन्हा एक प्रश्न केला. मॅडम, पण ती डायमंड रिंग कुठे आहे? तुमच्या पोटात तर दिसत नाही आहे. त्याच्या ह्या प्रश्नाने वहिनीच्या पोटात भीतीचा गोळा आला. ती मनातल्या मनात स्वतःशीच म्हणाली, बाप रे निधी, तू तर आता पूर्ण पकडली गेलीस. पण ती इतक्या सहजासहजी हार मानणारी नव्हती. तिने लगेच एक नवी ताप मारली. ती रिंग खूप महागडी आहे ना, म्हणूनच मी तिला घरातच सुरक्षित कपाटात ठेवून आले आहे. मग अविनाश म्हणाला, ओके मॅडम, काळजीपूर्वक ठेवा. आपले रणवीर सर पैशांच्या बाबतीत खूप कडक आहेत. ती रिंग जर हरवली तर ते खूप जास्त रागवतील. असे म्हणून अविनाश शेवटी तिथून निघून गेला. तो जाताच वहिनीने सुटकेचा श्वास सोडला आणि स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. तिने मनात विचार केला की ह्याच्या डोक्यात नक्की काय भरले आहे देव जाणे. मी सांगितलेली प्रत्येक खोटी गोष्ट हा एखाद्या लहान मेंढरासारखी मान हलवून ऐकत बसला होता. हा भोळा माणूस कोणत्या तरी दिवशी माझी चांगलीच अडचण करणार असे दिसते. पण लगेच वहिनीला वाटले की विचार करायला हीच अगदी योग्य वेळ आहे. तो कडूस बॉस सध्या त्याच्या कॅबिनमध्ये नाही आहे, त्यामुळे आता आत जाऊन शांतपणे महत्त्वाचे पेपर शोधता येतील. तिने अजिबात वेळ वाया न घालवता थेट रणवीरच्या कॅबिनच्या दिशेने धाव घेतली. तो अचानक परत येईल का अशी एक भीती तिच्या मनात सतत धाकधूक करत होती. तिने कॅबिनमध्ये जाऊन टेबलवर ठेवलेल्या फाईल्स पटापट उघडून शोधायला सुरुवात केली. पण ती शोधत असलेली महत्त्वाची कागदपत्रे तिथे कुठेच दिसत नव्हती. तिने टेबलचे ड्रॉवर उघडून पाहिले, पण तिथेही काही नव्हते. त्या पेपरचा साध्या सुगाव सुद्धा तिथे लागत नव्हता. ती कागदपत्रे नक्की कुठे लपवून ठेवली असतील ह्याचा विचार करून वहिनीचे डोके थकले होते. बाहेर गेलेला रणवीर एका क्लायंटला भेटून पुन्हा ऑफिसमध्ये परत आला. आपले काम संपून तो थेट स्वतःच्या कॅबिनच्या दिशेने जाऊ लागला. पण दरवेळी त्याची केबिन गाठण्यापूर्वी त्याची नजर वहिनी बसायची त्या जागेवर हमखास जायची. आजही त्याने तसेच केले, पण वहिनी तिथे बसायच्या जागी हजर नव्हती. ती जागा रिकामी पाहून रणवीर कॅबिनच्या दिशेने पुढे चालत राहिला. त्याने जसा कॅबिनचा दरवाजा उघडला तसे समोरचे दृश्य पाहून त्याचे पाय जाग्यावरच थिजले. वहिनी अगदी आरामात त्याच्या खुर्चीवर बसून टेबलवर ठेवलेल्या फाईल्स चाळत बसली होती. तिची नजर केवळ समोर पसरलेल्या फाईल्सवरच खिळलेली होती. रणवीरने मोठ्याने ओरडत म्हटले, काय चालले आहे हे? त्याचा तो कडक आवाज ऐकताच वहिनी जॅकच्या जागी दचकली. तिने मनात विचार केला की बाप रे, हा एवढ्या लवकर परत आला. ती प्रचंड घाबरली आणि गाईने खुर्चीवरून उभी राहिली. वहिनी म्हणाली, बोला सर. ती अगदी निष्पाप असल्यासारखं चेहरा करून त्याच्या समोर उभी राहिली. रणवीरने रागाने विचारले, माझी कॅबिन तुला एवढी का आवडायला लागली आहे? काय चालले होते तुझे इथे? तिचे डोळे मोठे झाले होते. तिने मनात विचार केला की आता काय उत्तर देऊ याला.
तिने लगेच एक नवीन ताक मारली. सर, ते तुमचे आज दुपारी काही महत्त्वाचे अपॉइंटमेंट आहे ना, म्हणून मी तुम्हाला रिमाइंड देण्यासाठी आले होते. मी बाहेर तुमची खूप वाट पाहिली, पण तुम्ही आला नाहीत, म्हणून शेवटी मी इथे आत येऊन बसले. इतकेच रणवीरने तिच्याकडे संशयाने पाहिले. रणवीर म्हणाला, रिमाइंडर द्यायचे होते तर फक्त मेसेज करायचा ना. माझे काम कधी आणि कसे करायचे हे मला चांगले माहीत आहे, त्यामुळे मला जास्त शिकवायचा प्रयत्न करू नकोस. दुपारच्या त्या व्हिजिटचे काम सोडून दुसरे काही महत्त्वाचे काम आहे का तुला? जर नसेल तर पुढच्या वेळी माझ्या कॅबिनमध्ये पाऊल ठेवण्याची हिंमत सुद्धा करू नकोस, नाहीतर मी तुझे पायच मोडून हातात देईन. वैनिधीने रणवीरकडे डोळे मोठे करून पाहत आपले तोंड बघवले. वैनिधी म्हणाले, नेहमी काय असे रागाने बोलता तुम्ही? मला किती वाईट वाटते माहीत आहे का? रणवीर उपरोधाने हसला आणि उपरोधिक सुरात बोलू लागला, ओ हो मॅडम, खरेच का? तुमच्या तोंडून ज्या काही चांगल्या शिव्या आणि सुविचार बाहेर पडतात ना, त्या सगळ्या एका चिठ्ठीवर लिहून ठेवा. मी त्यांची चांगलीच प्रॅक्टिस करून येईन आणि मग तुम्हाला जसे आवडेल अगदी तसेच रोज रागवेन. चालेल ना? तो मनातल्या मनात स्वतःशीच म्हणाले की हिला काय वाटते? हिच्या ह्या गोड गोड बोलण्याने मी लगेच विरघळून जाईन. एक नंबरची ड्रामा क्वीन आहे ही. वैनिधीने रणवीरला टोमणा मारत म्हटले, हो, तुमचे तोंड तर जणू गंगा नदीसारखे पवित्र आहे. तुम्ही तोंड उघडले की फक्त चांगले विचारच बाहेर पडतात ना. रणवीरने मनात विचार केला की ही मुलगी माझी एकही गोष्ट कधी ऐकून घेत नाही. किती हट्टी आहे ही. रणवीर चेअरवरून उठत म्हणाला, तुझ्याशी बोलून टाइम वेस्ट करायला मी इथे रिकाम बसलेलो नाही, हे लक्षात ठेव. आपण आता साईट व्हिजिटला जात आहोत. चल निघूया. अविनाश सुद्धा आपल्यासोबत येतो आहे. त्याचे हे बोलणे ऐकून वैनिधी लगेच म्हणाले, अहो सर, आपल्या दोघांच्या मध्ये त्याला कशाला घ्यायचे? आपण दोघेच एकत्र जाऊया ना. तिचे हे बोलणे ऐकून रणवीरने संशयाने तिच्याकडे पाहिले. तो मनात विचार करू लागला की माझ्यासोबत राहणे हिला जणू विस्तारावर उभं राहण्यासारखे वाटते. मग आज अचानक ही आपण दोघेच जाऊया असे का म्हणते आहे? तो स्वतःशीच पुढे म्हणाले की नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी नवीन प्लॅन चालू आहे. रणवीरने वैनिधीला कडसावत म्हटले, काही गरज नाही. आपण दोघे म्हणजे काय? आपण दोघे काय इथे हनीमूनला चाललो आहोत का? गुपचूप चल आता. वैनिधीने तोंड फिरवले आणि म्हणाली, हे बघा, प्रत्येक गोष्टीला असे हनीमून आणि लग्न असे शब्द वापरून तमाशा करू नका. मला खूप जास्त राग येतो आहे. बिचारे अविनाश सर एवढ्या वयाचे झाले आहेत, त्यांना उगाच का उन्हात इकडे तिकडे फिरवायचे? म्हणून मी आपण दोघे जाऊया असे म्हटले होते, इतकेच. रणवीर मनातल्या मनात विचार करू लागला की किती कटकट करते ही मुलगी. मी सांगितलेले काम वेळेवर करायला हिच्या जीवावर येते. रणवीर पुढे चालत म्हणाला, ठीक आहे, चल आता. तुझ्या तोंडाला थोडा वेळ रेस्ट दे. पण वैनिधी मनातल्या मनात म्हणाली, शेवटी हा कडूस मांडला तर? तो मॅनेजर अविनाश जर आमच्या सोबत आला असता तर आम्ही दोघे लव्हर्स नाही आहोत हे त्याला लगेच समजले असते. हा रणवीर तर प्रत्येक गोष्टीवर माझ्यावर डापरात असतो. अगदी एखाद्या विश्वामित्रासारखं राग आहे याचा. डिक्शनरीमधील सगळे अवघड शब्द शोधून शोधून हा मला बोलत असतो. मी बिचाऱ्या मॅनेजर समोर खोटी लव्ह स्टोरी रचून जी काही हवा बनवली आहे त्यावर पाणी फिरवून त्याने माझी इज्जतच घालवली असती. ती अशी स्वतःच्याच विचारात हरवून गेली असताना रणवीर मागून ओरडला, हे काय चालले आहे तुझे? तुला काही सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे का? कुठेही उभी राहून स्वप्न पाहत बसतेस? चल पटकन. तिने मनातल्या मनात त्याला खूप शाप दिले आणि ती सरळ मान वळवून त्याच्या मागे धावली. रणवीर सोबत कारमध्ये बसताना ठरवले होते की या कडूस माणसाशी अजिबात बोलायचे नाही आणि ती गप्प बसून राहिली. पण तरीही तिची जीभ शांत बसत नव्हती. तिला रणवीरला थोडे
डिवचायचे असे वाटू लागले. वैनिधी म्हणाले, सर, तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? मग रणवीर म्हणाला, मला एक नाही तर 100 गोष्टी माहीत आहेत. तू एक नंबरची ड्रामा क्वीन आहेस हे मला माहीत आहे. तू जिथे कुठे पाऊल ठेवतेस तिथे फक्त कटकट होते हेही मला माहीत आहे. काही येत नसताना तू उगाच खूप ओव्हर बिल्डअप घेतेस हे मला माहीत आहे. काम करण्याची लायकी नसली तरी तू तावातावाने खूप जास्त बोलतेस हे मला माहीत आहे. आता अजून काय सांगायचे आहे तुला? त्याचे हे बोलणे ऐकून वैनिधीने लगेच आपले कान बंद केले. वैनिधी म्हणाले, अहो बास बास, पुरे झाले आता. तिने मनात विचार केला की ह्या माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करून मी स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतला आहे. माझ्या चपलीने मीच स्वतःला मारून घ्यायला हवे होते. जास्त बोलणाऱ्या मुलीला लोक कटकटी म्हणतात, पण मनाविरुद्ध सतत बोलून समोरच्याचे कान किटवणाऱ्या अशा कडूस पुरुषाला लोक काय म्हणत असतील कोण जाणे. थोड्या वेळाने एका डोंगराळ आणि झाडी असलेल्या भागात रणवीरने कार थांबवली. तो काही खूप दाट गडद जंगलासारखा भाग नव्हता. तिथे आजूबाजूला खूप जास्त हिरवळ आणि शुद्ध मोकळी हवा होती. हे लोकेशन पाहिले की जणू एखाद्या मोठ्या लग्नाच्या शूटिंगसाठीच ही जागा तयार केली आहे असे वाटत होते. रणवीरने कारच्या स्टीअरिंगवर हात ठेवला आणि आजूबाजूला पाहत नजर फिरवली. रणवीर म्हणाला, इट्स ब्युटिफुल. ओपन फील्ड वेडिंग करण्यासाठी हे लोकेशन अगदी परफेक्ट आहे. लग्नासाठी योग्य सीझन निवडणे सुद्धा खूप महत्त्वाचे असते. वसंत ऋतूमधील लग्नाची मजा काही वेगळीच असते. त्याचे हे बोलणे ऐकून वैनिधीला शांत बसता आले नाही आणि ती मध्येच बोलू लागली, का बरं? हिवाळ्यात लग्न केले तर ते काय सुंदर वाटत नाही का? तिचा हा प्रश्न ऐकून रणवीरने आपले डोळे मोठे केले आणि अतिशय आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. रणवीर म्हणाला, वाव, तुझे ज्ञान तर खूपच अफाट आहे. असे म्हणत तो उपरोधाने हसला आणि कारमधून उतरून पुढे निघून गेला. वैनिधीने स्वतःची नक्की कुरतडत विचार केला तेव्हा तिच्या डोक्यात अचानक प्रकाश पडला की रणवीरने तिच्या बोलण्याचा नक्की काय आणि कसा उलटा अर्थ काढला असेल. तिने स्वतःच्याच कपाळावर हात मारून घेतला आणि ती वरडत त्याच्या मागे धावली. अहो सर, माझ्या बोलण्याचा तो अर्थ अजिबात नव्हता हो. ती असे वरडत त्याच्या मागे धावत असतानाच रणवीर अचानक जागच्या जागी थांबला आणि वैनिधीच्या दिशेने मागे वळला. तो इतका अचानक मागे वळला की वेगात धावत असलेली वैनिधी थेट त्याच्या मजबूत छातीवर जाऊन धडकले. तिच्या डोक्याचे ते दुखापत झालेले कपाळ त्याच्या छातीवर जोरात आदळले.